नमस्ते सर्वांना. आज आपण मॉडर्न हिस्ट्रीबद्दल चर्चा करूया. मॉडर्न हिस्ट्रीचं जे प्रिपरेशन आहे ना, ते कशा पद्धतीनं प्रिपेअर केलं पाहिजे. आता उदाहरण सांगतो तुम्हाला मी. मार्केटमध्ये ना भरपूर सारे रिसोर्सेस आहे. ग्रोवर अँड ग्रोवर घेतलं, बिपिन चंद्र घेतलं किंवा फॉर एक्झाम्पल आहे ना, प्लासी टू पार्टिशनचं ते एक बुक घेतलं. नंबर 3 एन-सी-आर-टी घेतलं, तामिळनाडू एन-सी-आर-टी घेतलं. हे जरी रिसोर्सेस आपण सगळे जरी यूज केले ना, तर समोर काही-काही रिसोर्सेस पिकअप केल्यानंतर सुद्धा खूप डिफिकल्टी येत असते. आता फॉर एक्झाम्पल ग्रोवर अँड ग्रोवरचं एवढं मोठं बल्की बुक आहे. आपण जर ते वाचतच गेलो ना, आपल्याला क्लिअर आयडिया येते, की नाही मॉडर्न हिस्ट्री कशी आहे, कशा पद्धतीने रोटेट होत असते. परंतु तुम्हाला एक सांगतो प्रिपरेशन करताना काय करायचं माहिती आहे का? माइंडसेट असा केला पाहिजे, की मॉडर्न हिस्ट्रीचं ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो ना, मॉडर्न हिस्ट्रीचं, मिडीवल हिस्ट्री नंतर मॉडर्न हिस्ट्री येते, राइट? त्यावेळेस प्रिपरेशन करताना त्याचा आपलं जे काही ना, गव्हर्नर जे काही ना, गव्हर्नरचा चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर करायचं. नंबर फर्स्ट ब्रिटिश कन्क्वेस्ट ऑफ इंडिया. ब्रिटिश कन्क्वेस्ट ऑफ इंडियामध्ये काय ब्रिटिशांनी भारतावर कसं कन्क्वेस्ट निर्माण केलं? म्हणजे सर्वप्रथम पोर्तुगीज काय आले, डच कसे आले, ब्रिटिश कसे आले, फ्रेंच कसे आले, हे स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं. त्यांनी भारतावर कन्क्वेस्ट कशा पद्धतीनं निर्माण करायचा प्रयत्न केला. ब्रिटिशांनी पहिली फॅक्टरी कुठं निर्माण केली. त्याच्यानंतर आहे ना आपलं जे काही डिव्हाईड अँड रूल त्यांची पॉलिसी काय-काय आहे. त्याच्यानंतर बॅटल ऑफ प्लासी, बॅटल ऑफ बक्सार काय आहे. म्हणजे याच्या माध्यमातनं नाही का ड्युअल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट कशी आणली. त्याच्यानंतर गव्हर्नर सिस्टम स्टार्ट झाली. गव्हर्नर ऑफ इंडियाची सिस्टम स्टार्ट झाली. त्याच्यानंतर व्हाईसरॉयची सिस्टम स्टार्ट झाली. ते ॲक्ट्स काय असतात. अशा पद्धतीनं तुम्ही जर गेलं ना, मॉडर्न हिस्ट्री चांगल्या पद्धतीनं कव्हर होते. नंबर 2 त्यांनी एज्युकेशन पॉलिसी कशी राबवली, समजलं? एज्युकेशन पॉलिसी कशी आणली. त्याच्यानंतर भारताची जी सिस्टम आहे एज्युकेशन सिस्टम ती संपवायचा कसा प्रयत्न केला. म्हणजे हे सुद्धा समजून येतं. कळालं का? मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय आहे माहिती आहे का? आता फॉर एक्झाम्पल मुघलांचं साम्राज्य कशा पद्धतीने निर्माण झाल्यानंतर त्याचा एंडिंग कसा निर्माण झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आहे ना, 1707 साली नाही का औरंगजेबचा एंडिंग झालं. त्याच्यानंतर काही जे आपलं औरंगजेबचे जे औरंगजेब नंतरचा जे काही मुघल एम्पायर होतं ना, त्याचं डिसइंटिग्रेशन कशा पद्धतीने झालं. ब्रिटिशांनी त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इंटरफेअर केला. ही आयडिओलॉजिकल हा पॉइंट ऑफ व्ह्यू आयडिओलॉजिकल समजून घ्यायचा आहे. म्हणजे समजलं का? तू असं जर नुसतं वाचत गेलं, रटत गेलं ना, ती गोष्ट होणार नाहीये. तुम्हाला डेट, फॅक्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. परंतु ते आहे ना स्टेप बाय स्टेप जायला हवंय. समजलं? त्याच्यानंतर आहे ना 1857 नंतर कळालं फ्रीडम स्ट्रगलला खऱ्या पद्धतीने सुरुवात झाली. 1857 नंतर आहे ना, त्याच्या 1857चा जो फर्स्ट आता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते एक कोट लिहिला होता नाही का? पहिलं इंडिपेंडन्ससाठी वॉर जे म्हणतो आपण फर्स्ट म्हणजे एक सांगायचं तात्पर्य काय, कोणत्या व्यक्तीने कोणता कोट टाकलाय, हा सुद्धा याला सुद्धा डिफाईन करून आहे ना, तुम्हाला आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आता एक एक्झाम्पल सांगतो नाही का, प्लासीचा वॉर झाला होता, तो 3 वॉर पानिपतचे 3 युद्ध झाले होते, माहिती आहे ना? ते 3 पानिपतमध्येच का झाले होते? दुसरीकडे नव्हते का? का दुसरीकडे नव्हते झाले? याच्याबद्दल जी माहिती आहे ना, ती कोणत्याच बुकमध्ये दिलेली नाही. पण प्रिपरेशन करताना जर आपण अंडरस्टँडिंग बेसिसला जर प्रिपरेशन जर केलं ना, तर इथं भरपूर सारे कन्सेप्ट क्लिअर होत असतात आणि आपल्याला असे जर क्वेशन पडले ना फ्युचरमध्ये रिटन एक्झाममध्ये म्हणा, तर आपल्याला ते इझिली टॅकल करता येतात. समजलं? आणि नंबर 2 त्याच्यानंतर फ्रीडम स्ट्रगल. फ्रीडम स्ट्रगलचा पॉइंट कुठनं स्टार्ट होतो माहिती आहे? 1857 नंतर. तिथून पुढे नाही का, जी मूव्हमेंट स्टार्ट झाली, जे स्वदेशी मूव्हमेंट म्हटलं जातं, त्याच्यामध्ये आर्य समाजाने एक स्टार्ट केली होती. हे ज्या मूव्हमेंट असतात काय कारण की रिफॉर्मर जे काय महात्मा ज्योतिबा फुले झाले, सावित्रीबाई फुले झालं, यांचे रिफॉर्मरचे सुद्धा भरपूर सारे रोल आहेत आणि फ्रीडम स्ट्रगलमध्ये लोकमान्य टिळक झालं, परत मॉडरेट काय आहे, एक्स्ट्रीमिस्ट काय आहे, ही विचारधाराचा भरपूर सारा उदय होतो. कारण की त्यावेळेस आहे ना आयडिओलॉजिकल भरपूर सारे म्हणजे आयडिओलॉजिकल पॉवर आहे ना त्याचा उदय झाला. तो कशा पद्धतीने आयडिओलॉजी आपल्या देशामध्ये वर्क करत होती ना, याच्याबद्दल समजून घेतलं ना, फ्रीडम स्ट्रगल चांगल्या पद्धतीने समजून येतं. कारण की ना स्वदेशी मूव्हमेंट 1905 साली स्टार्ट झाली होती. त्याच्यामागे रिझन काय आहे? त्याच्यानंतर नॉन कॉपरेशन मूव्हमेंट कशी स्टार्ट झाली. त्याच्यानंतर आहे ना, आता फॉर एक्झाम्पल 1905 नंतर आहे ना, मुस्लिम लीगचा उदय झाला. म्हणजे सांप्रदायिकता भरपूर सारी वाढली आहे. सांप्रदायिकता न न वाढल्यामुळे काय झालं मुस्लिम लीगचा उदय झाला. मुस्लिम लीगचा उदय झाल्यानंतर आहे ना, परत मॉडर्निझम आणि एक्स्ट्रीमिस्ट यांच्यामध्ये ना पूर्णपणे काय म्हणतो ना आपण त्याला डिव्हायडेशन झालं. डिव्हायडेशन झाल्यानंतर आहे ना, नॉन कॉपरेशन मूव्हमेंटमध्ये आपल्या देशाचा काय रोल होता? त्या गांधीजींचा काय रोल होता? त्याच्यानंतर म्हणजे भरपूर सारी विचारधाराचा उदय झाला. कम्युनिस्ट विचारधारा झाली. फॉर एक्झाम्पल आहे ना, सोशलिस्ट विचारधारा झाली. ही काय होती? याच्याबद्दल डिटेल समजून घेतलं ना, मॉडर्न हिस्ट्री प्रिपरेशन करणं फार सोपं पडणार आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगितलं, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा काय उदय झाला, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन याच्यामध्ये डिफरन्सेस काय-काय होते आणि जे काही ॲक्टिव्हिस्ट आहे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान
चंद्रशेखर आझाद, सत्येंद्रनाथ सरनाथ हे कम्युनिस्ट विचार म्हणजे ही जी आयडिओलॉजी एक वेगळी. त्याच्यानं मॉडर्न आयडिओलॉजी म्हणजे गांधीजींची विचारधारा ती वेगळी होती. त्याच्यानं सुभाषचंद्र बोस यांची विचारधारा वेगळी होती. या विचारधारांची सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि हा बारकाईने अभ्यास केला. त्याच्यानंतर सिव्हिल डिसओबिडियन्स मूव्हमेंटचं चांगल्या पद्धतीनं प्रिपरेशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर 1942चा चले जाव मूव्हमेंटला, त्याच्यानंतर पुन्हा भारताच्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये ते 5 ते 6 वर्ष ते सुद्धा चांगल्याच पद्धतीनं महत्त्वाचे आहे. तिथं छोट्या-छोट्या गोष्टींवर जर काम केलं ना बारकाईनं, एक बुक आहे ना पूर्णपणे कंप्लीट करत नाही. तर तुम्ही 2-3 बुक रिसोर्सेस आता फॉर एक्झाम्पल क्विट इंडिया मूव्हमेंट आहे. क्विट इंडिया मूव्हमेंट जर तुम्ही 2-3 गोष्टीतनं वाचलं ना, त्याच्या नोट्स प्रॉपर काढल्यात ना, तुम्हाला समजून घेईल नेमकी क्विट इंडिया मूव्हमेंट काय आहे. सो अशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं पाहिजे मॉडर्न हिस्ट्रीचा आणि असं प्रिपरेशन केलं ना, आपला कॉन्फिडन्स पण वाढत असतो. समजलं? कुठे ना कुठे जर आपण कमतरता म्हणजे शॉर्टकटने जर गेलो ना, आपण ध्येयापर्यंत कधी पोहोचत नाही. पण स्टेप बाय स्टेप मेहनतीने गेलो ना, 100% ध्येय अचीव्ह होतं आणि मॉडर्न हिस्ट्री चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होतं आणि तिथं जर 10 ते 12 क्वेशन जर पडले ना, जवळपास 9 ते 10 क्वेशन आहे ना, आपल्या हातामध्ये असतात ते मार्क्स. ते घालवायचे नाही. सो अशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे. समजलं? गॉड ब्लेस यू ऑल. ऑल द बेस्ट.